सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकर आपलं स्वागत करते। तर आज आपण आलाय नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये। आज आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। तर आज आपण जाणून घेणार आहोत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीचा घडामोडी। आरएस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी खुशी रायकर आपलं स्वागत करते। तर आज आपण आलाय नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये। तर याच दरम्यान आपण भेटणार आहोत धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसर। तर दादा, तुम्ही मतदारसंघात कोणकोणते प्रश्न मांडणार? मतदारसंघातले तर भरपूर प्रश्न मांडण्याची संधी यावेळेस मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे माननीय आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार ऑलरेडीच चांगलं काम सगळं करून राहिलं आहे। ज्या काही थोड्या फार आमच्या समस्या असतात त्या आम्ही मांडतो आणि त्याबाबत सुद्धा ते सकारात्मक असतात। या अधिवेशनामध्ये जवळपास 30, 40, 50 विषयांमध्ये मी विषय मांडले सभागृहामध्ये आणि त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पांधन रस्त्याचा विषय होता, आमच्या तिन्ही ठिकाणी उर्दू शाळेचा विषय होता। त्यामध्ये धामणगावला ऑलरेडी 10वी-पर्यंत आणि चांदूरलाही 10वी-पर्यंत नगरपरिषदेच्या शाळा आहेत। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत असल्यामुळे तिथं आधी ती ग्रामपंचायत होती, त्यामुळे तिथं शासकीय शाळा नव्हती, एक प्रायव्हेट शाळा आहे। पण प्रायव्हेटमध्ये आपल्याला फार बोलता येत नाही, पण तिथं आता नगरपंचायत झाल्यामुळं शासकीय उर्दू शाळा तिथेही करता येईल का आमचा प्रयत्न आहे आणि ते 12वी-पर्यंत झाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही केली। त्या संदर्भातले प्रस्ताव जे गेले आहेत त्याचा पाठपुरावा करणे, जिथून नाही गेले तिथून तो प्रस्ताव पाठवणे, या सगळ्या गोष्टी करणार आहोत। आणि मतदारसंघातल्या सिंचनाचा विषय असेल, मग घरकुलांचा आहे, MRGSचा आहे, गोठ्यांचा आणि विहिरींच्या अनुदानाचा विषय आहे, असे बरेच विषय घेतले। सविस्तर सांगतो म्हटलं तर एक अर्धा तास जाईल, पण मोठी संधी मिळाली आणि माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा ते ऐकून घेऊन त्यामध्ये सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला आणि निश्चितपणे ते जास्तीत जास्त प्रश्न सोडवले जातील आम्हाला विश्वास आहे। तुम्ही जो उर्दू स्कूलचा प्रश्न जो मांडला आहे त्याबद्दल तुमची खूप स्तुती होत आहे। तर बघत रहा आरएस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचा।